नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शेतकऱ्यांना लखपती बनवणारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करा। महासंचालक नंदकुमार। रोजगार हमी योजना व फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर तालुक्यातील गोळगणी येथे महाड माणगाव पोलादपूर विधानसभा क्षेत्रातील शेतकरी व अधिकारी कर्मचारी वर्गांकरता शिवार फेरी शेतकरी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे राज्याचे महासंचालक नंदकुमार साहेब यांनी शेतकरी लखपती करायचा असेल तर मनरेगा गावोगावी अंमलबजावणी करा असे आवाहन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनरेगाचे महासंचालक नंदकुमार साहेब, राज्य गुणवत्ता व संनियंत्रण राजेंद्र शहाडे, उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना रवींद्र राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, कृषी उपसंचालक प्रवीण ठिंगळे, कार्यक्रमाचे संपर्क अधिकारी तहसीलदार कपिल घोरपडे, तहसीलदार माणगाव दशरथ काळे, तहसीलदार महाड महेश शितोळे, गटविकास अधिकारी पोलादपूर दीप्ती गाठ, गटविकास अधिकारी महाड स्मिता पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे, मनरेगा राज्य प्रशिक्षक समन्वयक निलेश घुगे, राज्य क्षमता बांधणी कक्ष सुमित गोरले, उद्योजक किसन भोसले, पोलादपूर संपर्क प्रमुख किशोर जाधव, मंडळ कृषी अधिकारी श्रीरंग मोरे, मंडळ कृषी अधिकारी भरत कदम, विशेष कार्य अधिकारी डॉक्टर दत्तात्रय भिसे, कार्यक्रमाचे समन्वयक मनोज जाधव, सुशांत जगताप, भिकाजी मांढरे सर, विधानसभा क्षेत्रातील सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, तलाठी, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, रोजगार सेवक, शेतकरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोळेगणी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आलेल्या सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले। शिवार फेरीमध्ये जलकुंड, फळबाग लागवड, शोष खड्डे, गुरांचा गोठा, शेततळे, कंपोस्ट खड्डा आदी कामांची पाहणी करण्यात आली। महासंचालक मनरेगा नंदकुमार साहेब यांनी मार्गदर्शन करताना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत हरित महाराष्ट्र, सुविधा संपन्न कुटुंब, समृद्ध गाव योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती झाले पाहिजे, याकरता मनरेगाची कामे गावोगावी मोठ्या अंमलबजावणी करणे अपेक्षित असल्याचे सांगितले। चर्चासत्रामध्ये शेतकऱ्यांनी विविध अडचणी मांडल्या। कोकणातील सातबारावर आणेवारी व खातेफोड नसल्याने लाभार्थी शेतकऱ्याला संमती न मिळाल्याने योजनेचा लाभ घेता येणार नाही की यावर सामूहिक पद्धतीने योजना राबवण्याचे आवाहन केले। अधिकारी व कर्मचारी यांनी कामाविषयी सकारात्मक दृष्टिकोनातून सद्सद विवेकबुद्धी, सातत्य, आत्मविश्वास, सहकार, प्रामाणिकपणा हे गुण अवलंबून शेतकऱ्यांना कमीत कमी कागदामध्ये शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या असे आवाहन उपस्थित अधिकाऱ्यांना केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी जलकुंड महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमधून मंजूर व्हावे, सरपंच व ग्रामसेवक यांना गावोगावी ग्रामसभा लावून रोजगार हमी योजना अंमलबजावणीसाठी कार्यक्रम लावण्याचे आवाहन केले। राज्य गुणवत्ता व संनियंत्रण राजेंद्र शहाडे यांनी मी समृद्ध तर गाव समृद्ध तरच महाराष्ट्र समृद्ध होईल, याकरता वैयक्तिक लाभांच्या योजना जास्तीत जास्त राबवण्यासाठी प्रयत्न करावे। उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना रवींद्र राठोड यांनी उपस्थितांना फळबाग लागवड व बांबू लागवड ही फायद्याची असल्याचे सांगितले। राज्य प्रशिक्षक समन्वयक निलेश घुगे यांनी उपस्थितांना रोजगार हमी योजना खोमारपाडा, पालघर येथे कशा पद्धतीने राबवल्यामुळे यश आले याबाबत अनुभव सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन दरेकर यांनी केले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे संपर्क अधिकारी तहसीलदार पोलादपूर कपिल घोरपडे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्याकरता ग्रामस्थ मंडळ व ग्रामपंचायत, तालुका कृषी पंचायत समिती, तहसील कार्यालय यांनी विशेष सहकार्य केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर। तर इथे व्यासपीठावर बसलेले दोघांनी सांगितलं आम्ही झोपेत असताना पण कमाई होते। समोर बसलेले उद्योगपती आहेत, पण शेतकऱ्याची झोपेत असताना कमाई नाही होत का? आता आम्ही बरेचसे आंब्यासोबत आम्हाला फोटो काढायला लावला, तर जेव्हा आम्ही पोलादपूर पासून त्यांची भेट झाली, त्यांना सतत 2-3 पुरस्कार मिळाले। तुमच्या गावात आहेत, उद्योजक आहेत, पुण्यात राहतात, तर असे लोक आलेले आहेत तुमच्या गावात। तर या गावात येण्यामागच्या
हेतू काय आहे तर या गावात याआधी पण आम्ही एकदा येऊन गेलो 8 मार्च रोजी. 8 मार्च रोजी आलो तेव्हा